आमदार जितेंद्र आव्हाडांना धडा शिकवण्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. रेकॉर्ड करून ठेवलंय की आव्हाड माझी कधीही मर्डर करेल, आता काही माझ्या विरुद्ध काही करेल, म्हणून मी हे क्रिएट करून ठेवलंय एक बॅकग्राऊंड. हे बघा ना, हे ना मी करून ठेवलंय. मी का करून ठेवलंय? हा नाग आहे जितेंद्र आव्हाड नावाचा, आणि मी त्याचा फन उचलण्यासाठी आता उतरलोय. मी बघा काय काय प्लॅनिंग केलं. मी आमचे शूटर लावलेत बाबाजीला सांगून स्पेनला हिचा पत्ता शोधायला, नताशाचा. तो जावई ठाण्यात नाही आला आणि त्याच्या बापाला किंवा कोणाला तरी एक अटॅक केला ना का तो 1 दिवसासाठी येईल. मी एअरपोर्ट बसून बिल्डिंग लावेल. माझं सांगतो, माझं पुढचं प्लॅनिंग सांगतो. यांनी जरा जरी त्रास दिला मी एकदम शातीर आहे. मी तो असा आला नाही ना, तिथून पत्ता नाही भेटला, तसा शोधून काढलाय. एरियाचा मिळालाय मला. स्पेन काय इंडिया एवढं मोठं नाहीये. इथे विकास कॉम्प्लेक्सचा पत्ता आहे माझ्याकडे. इथे कांड केला ना, तो आईबापाच्या ओढीने लगेच येईल रातोरात. मी एअरपोर्टपासून बिल्डिंग लावून प्रत्येक याच्यावर आणि त्याची गेम करणार. आमदार जितेंद्र आव्हाडांना धडा शिकवण्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होताच पालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर या अधिकाऱ्याला आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण. आवाज म्हणजे मुलीची मदत करतो ना. लक्षात ठेव, तू खरा भाई आहे. आवाज मुलीची मदत करतो. साहेबांच्या मुलीला सांगतोय सुपारी वाजवा तुझी बाहेर गावी. आवाज साहेबांच्या मुलीला मारतो बोलतो. भाई तू भाई लोक आले का? एवढा मोठा शाळा आला का तू खाली. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. इथे ऑडिओ ऐकले मात्र याच्यामुळे कोणाचा आवाज सांगू शकत नाही. आणि मी एवढं सांगू इच्छितो की 5 जानेवारी 2023ला मी सौदा भरतो या गुन्हेगारांच्या अवघड पोलीस स्टेशनला एक पेंट्रांची एक FIR दाखल केली आहे, ज्यामध्ये माझ्या हत्येची सुपारी त्यांनी घेतलेली आहे. आणि ठीक आहे, त्याच्यात क्लिअर कट म्हणतो है कि मैं आवाड सबसे बात किया और सब चूत है और मैं और महेश को मार दिया. मैंने उसका इंतजाम किया. त्याच्यावर त्याला अटक झाली, तो सध्या जेलमध्ये आहे. तर त्यामुळे मी याच पाण्यात बघत की मला की नाही 2019पासून मी हिंसा सायद्यात असताना ती म्हणजे बदल. आणि मी तिथे अनाधिकृत बांधकाम होतो की तेव्हा मला वारंवार यांच्याकडे मिळतात. वारंवार माझी फॅमिली पण बाजूला उभी आहे. त्यांना माहिती रात्री बेरात्री नारोग्रीन मला व्हॉट्सअपला वेगवेगळ्या नंबरने फोन केली. वारंवार आणि त्यांना आई वडिलांनी शिव्या दिल्या जायच्या. तुम्हाला फॅमिलीसह संपर्क केले सांगितलं जायचं. आणि सर्वप्रथम शिकली मी तुम्हाला आता देतो आहे ऑडिओ क्लिप. त्याच्यामध्ये तुम्ही नीट ऐका. त्याच्यात तो क्लिअर कट म्हणते की मी सबसे बात किया वो बोले महेश है, मैं महेश को वार दिला. आणि पोलिसांनी त्याच्यावर माझ्या हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केले आणि 9/6 5 जानेवारीला त्या FIR दाखल केला आहे. तर सगळ्या याच्यातनं हे सगळे प्रकार घडले. मला माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. आणि आता गेल्या काही 15-20 दिवसापासून काढवा मुंबईमध्ये आम्ही जी अनधिकृत बांधकामाच्या मोहीम घेतली. त्यांनीच ट्विट केलं तसं की आमच्या साईड आहेत तसं ठाणेकरांची क्लिप व्हायरल केलेली. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी बोलायला घाबरतो. व्हॉट्सअपला आहे त्यांना ते सवय रेकॉर्डिंग करून व्हायरल करणं हे करणं. अरे ते माझं नाव ते जरा काही करतात. तर त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याशी बोलायला घाबरतो. ते विविध प्रकारे ॲक्च्युअली पैसे लागतात. आज कळवा मुंबईत मोठ्या प्रमाणावर कारवाई आमच्या चालू आहे. मुंबईतल्या काही मुख्य संध्या. तर त्यामुळे ते सगळ्या कारवाई करू नये किंवा त्या सांगते तशाच कराव्या. कारण मी अतिक्रमचा चार्ज घेतला. त्यांनी मला सांगितलं की माझ्या मुद्द्यावर जगात मला विचारल्याशिवाय काय करायचं नाही. आता या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी या मी हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी बाहेर पडेन म्हणजे मला उपचारानंतर पाठवतात आहे तेव्हा काही ऐकतात जे समाधींची दिसते सगळी जाहीर करा. पण माझ्या कुटुंबाला आणि यांना त्यांच्यापासून त्यांच्या कार्यकर्त्याचं बसून तो का आहे. कारण मला वेळोवेळी त्यांनी त्रास दिलेला आहे. 2021 मी त्रास सहन करत आलो. हा माझा कोण मारा होता. आणि मी जी तुम्हाला आता ग्रीप दिली ती अगोदर खेळामध्ये त्याच्यात तुम्ही नीट ऐका. ते क्लिअर आहे
तो स्वतःच बोलतोय आरोपी जो आज ठाणा जेलला अटकेमध्ये आहे ही मैं और सबसे बात किया साहब बोला मैं महेश को पार देगा मैंने आपसे बात की आहे याचा अर्थ काय होतं याच्यातलं निष्पन्न काय होतं त्यांची संमती घेतलंच ते होतं ना आणि तो गुन्हेगार पोरगा ज्याच्यावर मी फोर्जरीचे 2 गुन्हे दाखल केलेले आहेत महापालिकेच्या प्रॉपर्टी विकल्या म्हणून त्याची केस मागणी म्हणून तेव्हाही माझे जमावाने आणत होते तो यांचे फोटो स्टेटसला टाकतो माझे दैवत असं यांचे फोटो टाकतो तर बरेच सर ऑडिओ क्लिप आहे आवाज तो ऑटो धमकी देताना दिसतोय आणि त्या संदर्भात काही लोकांची देखील नावं आहेत त्यामुळे काय सांगाल यांना तर मी तुम्ही सत्यावर सांग मी तुम्हाला जी क्लिप दिली ती तुम्ही ऐका त्याच्यात तुम्ही ऐका तुम्ही ज्या क्लिपबद्दल ती मी अजून ऐकलेली नाही आहे ते ऐकल्यानंतर तुम्हाला मी प्रतिक्रिया देईल तर आज हल्ला झालेला आहे तुमच्यावरती आणि त्या संदर्भात काय तक्रार या आयुक्तांशी काय त्याबाबत मी पोलिसांना माहिती दिली आणि पोलीस तपासाला होण्याचा भाग आहे त्यामुळे मी इश्यूमध्ये ताकद नक्कीच 15 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 हे सगळं हे बघा हे सगळं लेट द पोलीस इन्व्हेस्टिगेट जे त्यांचं काम आहे त्यांना करू द्या पण आता मी एक सांगते की असे क्रिमिनल कॉन्स्पिरसीज होणार असतील तर जोपर्यंत इन्व्हेस्टिगेशन आणि इन्क्वायरी आहे तोपर्यंत ही शुड बी सस्पेंडेड। ताई हिंदी में बता दीजिए कि आज टीएमसी के असिस्टेंट म्युनिसिपल कमिश्नर को जो है वो एनसीपी के जो समर्थक है कार्यकर्ता है उन्होंने मारपीट की है मामला क्या है जरा विस्तार से बताएं। आपको सिर्फ मारपीट नजर आती है आपके पास शायद वो दूसरी उनकी क्लिपिंग है जिसमें उन्होंने हमारे फैमिली को अवर साहब को तो चलो आए दिन लोग धमकाते ही रहते हैं लेकिन मेरे बेटी को मेरे दामाद को हमारे समधी को सबको मारने की उड़ाने की जिस तरह मूवी का एक ये जो प्लॉट होता है उस तरह की प्लॉटिंग करके धमकियां दी गई है उसमें नाम दिए गए हैं कहाँ से फील्डिंग लगाऊंगा कोई बाबा जी करके है हमें पता नहीं कौन है पुलिस ढूंढे वो बाबा जी कोई धार्मिक परमात्मा आत्मा कोई डॉन है इज अ क्रिमिनल वी हैव नो आइडिया इट्स अप टू देम टू फाइंड आउट। मैडम ऐसा कहा गया है कि ये जो वाकया हुआ ठीक 2 दिन पहले अवार्ड साहब ने एक ट्वीट किया था ट्वीट में ये मेंशन किया था कि जिस ऑफिसर के साथ मारपीट की गई है उसके कथित अंडरवर्ल्ड से कनेक्शन होने की बात कही गई तो उसके बाद से इस तरीके का धमकी आना इसको आप किस तरीके से देखती हैं? ये पहली मर्तबा नहीं है कि महेश जी ने इस तरह की धमकी दी वो आए दिन सबको फोन करके अवार्ड साहब को मैं किस तरह ठोकने वाला हूँ ये बोलते हैं लेकिन क्या है कि लोग इतने नीच नहीं होते उन्हें हर एक का फोन रिकॉर्ड करने की आदत है क्योंकि जिसके मन में डर रहता है ना वो हमेशा दूसरों से डरता रहता है लेकिन जिन लोगों को वो फोन करते हैं वो उनको आदत नहीं है ये सब चीजें रिकॉर्ड करने और आपने ही कहा है वो सहायक whoever he is आयुक्त है और व्हाटएवर इस कैलिबर के आदमी का फोन कोई क्यों रिकॉर्ड करे क्योंकि इतना इस तरह के क्रिमिनल बातें मुझे नहीं लगता है कि उनके केडर के किसी ऑफिसर ने कभी सोचनी भी चाहिए करने की तो बात ही दूर है। ताई एक अंतिम सवाल ये कि जितेंद्र अवार्ड को पहले भी जान से मारने की धमकी आ चुकी है उनके सिक्योरिटी को कम किया गया मॉलेस्टेशन का केस किया गया और अब बात फैमिली तक पहुंच चुकी है दामाद को बेटी को टारगेट करने की बात कही गई है शॉप शूटर्स हायर करने को लेकर बात कही गई है आप इस पूरे मसले को किस तरीके से देखती हैं बात परिवार तक आ गई है
पुलिस से क्या डिमांड मैं करेंगे, वही किस तरीके की जांच की देखिए, जाए? हाँ नहीं, अभी शायद देवेंद्र फडणवीस जी ने कहा है कि हम सिक्योरिटी प्रोवाइड करेंगे, उसके लिए मैं थैंक यू बोलती हूँ। लेकिन मैं ऑनरेबल हमारे जो चीफ मिनिस्टर है उनसे यही कहना चाहती हूँ कि सर नाउ इनफ, स्टॉप दिस। सबको पता है कि ये हर जगह उनका नाम लेकर दहशत फैलाते हैं। उन्होंने मुझसे खुद भी ये बात कही है एक बार, लेकिन मैंने रिकॉर्ड नहीं किया। सो वो सीधा सीधा अगर इनके परिवार के नाम से, माने अकेले वो नहीं, उनके बेटे के नाम से भी ये बहुत दहशत करते हैं। इन्होंने अपने ऑफिसर्स जो है, जो इनकी बात नहीं मानते, उनका भी जीना दुभर किया। लेकिन क्या है, अगर ऊपर वाला ही उन पे मेहरबान हो तो ये बेचारे रह जाते हैं। हर एक के घर पे बच्चे हैं, हर एक के घर पे नौकर। अगर अवड़ साहब जैसे एक पॉलिटिशियन को अगर ये लोग इस तरीके से धमका सकते हैं तो आम आदमी इनके सामने क्या मुंह खोलेगा? पुलिस से क्या मांग? पुलिस से मांग यही है कि आप प्लीज इस बात को इन्वेस्टिगेट करें, न कि इसीलिए कि हम ये कह रहे हैं, बल्कि इसीलिए कि वो जो आवाज है वो महेश अय्यर जी की ही है, और इसकी मैं 100% गारंटी दे सकती हूँ। बस एक अंतिम कमेंट, बस ये सब जो पूरा वाकया हुआ है, मॉलेस्टेशन का, सिक्योरिटी कम करने का, उसके बाद ये कहीं ना कहीं मेंटली तौर पे परेशान करने की कोशिश की जा रही है। एक बार अगर इंसान ने ठान ली है कि डर के आगे जीत है ना सर, तो फिर आप मेंटली नहीं कुछ ये कर सकते। क्या कर सकते हैं? ज्यादा से ज्यादा ही गोली मार देंगे। आज तो उसके किसी ने निकाला भी था रिवॉल्वर हमारे लोगों को मारने के लिए, है ना? सो इतना कभी सोचो कि कभी कभी वो नोक शायद आप ही के सर का ना कभी बेद ले ले। थैंक यू।